सोलापूरमध्ये 10वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात मोठी सोलापुरातून बातमी येते। सोलापुरातल्या सांगोल्यात 10वीच्या भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेली। स्ट्रॉंग रूमचं लॉक तोडून 50 प्रश्नपत्रिकांचं बंडल चोरून नेण्यात आलंय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। उद्या 10वीच्या भूगोलाचा पेपर आहे, त्याआधी पेपर चोरीला गेल्यानं मोठी खळबळ माजली आहे। थेट जाऊयात सोलापूरमध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भारत नागणे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। खरं तर सांगोला तालुक्यामध्ये 10वीच्या परीक्षेदरम्यान मोठी धक्कादायक घटना समोर आलेली आहे। येथील सांगोला विद्या मंदिर प्रशालेच्या स्ट्रॉंग रूम मधून 10वीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना समोर आलेली आहे। खरं तर यावर्षी मोठ्या प्रमाणावरती कडक बंदोबस्तामध्ये 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा सुरू असतानाच ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। रात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। सांगोला विद्या मंदिर प्रशालेच्या कस्टडीमध्ये 10वीच्या भूगोलाचा पेपर उद्या होणार होता, त्याच्या प्रश्नपत्रिका मात्र रात्री 50 पत्रिकेचा घटना चोरीला गेला आहे। या घटनेनंतर सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, याचा शोध घेत आहेत। खरं तर ही प्रश्नपत्रिका फुटल्याने उद्याच्या भूगोलाच्या पेपरवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। भूगोलाचा पेपर उद्या रद्द होतो की अन्य काही पर्याय आहेत, याबाबत आता परीक्षा मंडळ कोणता निर्णय घेणार याकडे आता पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद दिलेल्या अधिक माहितीबद्दल।